नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. या महिन्यात 21 जुलैला कॅलेंडरमध्ये नोंद आहे. चित्रा नक्षत्र आहे. वर्षातून साधारण 12-13 चित्रा नक्षत्र येतातच. आपण प्रत्येक चित्रा नक्षत्राला पिठापूरला पूजा अर्चा करतो, अन्नदानसुद्धा करतो. पण या चालू 21 तारखेला जे चित्रा नक्षत्र आले त्याचं वैशिष्ट्य असं की ते मंगळवारी आलेलं आहे. चित्रा नक्षत्राच्या मुहूर्तावर श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. तो 14 सप्टेंबरला साजरा होईल. पण हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की प्रति चित्रा नक्षत्राला जी सेवा केली जाते ती इथं भाविकांनी करावी. तरी देखील बरेच भाविक म्हणतात आणखी काय बदल हवा, आणखी काय करायला पाहिजे. खरं म्हणजे अधिक सेवा तुम्हाला सांगू नये. आपल्या घरातच ती सेवा करायला पाहिजे. लोक विनाकारण ह्या गावाला जा, त्या गावाला जा, इकडे जा, तिकडे जा. आपल्या घरात देव आहेत आणि देवासमोर सेवा करणं महत्त्वाचं आहे. बरीच लोक हल्ली किंवा पूर्वीपासून त्या तीर्थक्षेत्री जाऊन पारायण करतात. पारायणाबाबतीत मी बऱ्याच वेळा सांगितलं. आता आणखी मला परवा विषय सुचला की तो जवळजवळ 100%ल्या 99% भक्तांना आवडत, कारण त्याचा खुलासाच आजपर्यंत झाला नाही. मी परवा पिठापूरला निवांत बसलो असताना बरेच विचार सुचले. त्यापैकी तो विचार एवढा सुंदर आहे की तो सुद्धा भाविकांना आवडत. कारण आजकाल तीर्थक्षेत्री पारायणाचा मुहूर्त साधून कार्यक्रम आयोजित करून बऱ्याच लोकांची नुसती धावपळ होती, पदरात काही पडत नाही. पारायणाचा अर्थ मी पूर्वी सांगितला आहे, पण तो व्हिडिओ करताना मी एवढं सुंदर तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला हे ते पटेल. तर आता ही 21 जुलैला चित्रा नक्षत्र आहे. तर त्या दिवशी भाविकांनी आपल्याला जमल तेवढं, मी अमुक सांगितलं तर लोक तेवढं डोक्यात धरून बसतात. तुमच्या सोयीप्रमाणे एकदा 5 वेळा 11 वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त सिद्धमंगल स्तोत्र म्हणा. सिद्धमंगल स्तोत्र अतिशय पुण्यदायक आहे, फलदायक आहे. श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा बापुनाचार्य होतं, त्यांनी ते तयार केलेलं आहे. आणि योगायोगाने मला परवा पिठापूरला गेल्यानंतर त्या सिद्धमंगल स्तोत्राचा अर्थसुद्धा एका ठिकाणी मिळाला. तो सुद्धा आता मी एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये प्रत्येक ओळीचा मी अर्थ सांगत. म्हणजे किती सोपं आणि किती सहज सुलभ प्राप्ती आहे ते सिद्धमंगल स्तोत्र म्हटल्यानंतर. तर ते आपल्या सोयीप्रमाणे म्हणा. आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद तुम्ही राजे आहात, आम्ही तुम्हाला शरण येतो किंवा आम्ही तुम्हाला आमच्या जवळचं सगळं अर्पण करतो. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, अमुक तमुक हा साधारण अर्थ आहे. तेवढं म्हटल्यानंतर एखाद्या दिवशी भाविकाला वाटेल अरे आपण फक्त महाराजांना सांगतो परंतु आपण काहीच सोडत नाही. आणि त्याची त्याला काहीतरी मनाला खंत वाटेल, खेद वाटेल. आणि नंतर तो राग सोडल, लोभ सोडल, मद सोडल, मत्सर सोडल, द्वेष सोडल. आणि त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. नुसतं म्हणण्याचे अर्थ नाही. लोक आपलं नुसतं देवाचं करतो. अनेक लोक सांगतात की आम्ही देवाचं फार करतो, काहीही करत नाहीत. पूजा अर्चा, नारळ, हार, पेढे, ग्रंथावरून बोटं फिरवणं याला काहीही केलं म्हणलं जात नाही किंवा त्याचा काही उपयोग नाही. मी भाविकांना अभिमानाने सांगतो, मी देवाचं काहीच करत नाही. आत्तापर्यंत एकही पारायण केलेलं नाही, उपवास करत नाही. अनेक मंदिरात मी जात नाही, देवाच्या दारापर्यंत जातो पण मंदिरात मी जात नाही. तुम्ही जे करता त्याच्या 10%सुद्धा मी काही करत नाही. तरी देखील माझ्यावर जेवढी कृपा झाली तेवढी भारतामध्ये कुणाबरोबरही झाली नाही. एकदा माझ्यावर झालेली कृपा मी सांगणार आहे. काय ते सांगत बसलं तर भरपूर आहे. आणि अनुभव हे अनुभवायचे असतात. अनुभव सांगत बसलं तर लोकांना त्याची उत्सुकता असते. आजकाल मी व्हिडिओला बघतो, कोण काय सांगतं त्याचे व्ह्यूज वाढतात, लोक ऐकत बसतात. तुम्हाला त्याचा काही फायदा नाही. तो खरं सांगतो, खोटं सांगतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. आणि अनुभव हे अनुभवायचे असतात. आणि ते अनुभव मी 1-2 सांगत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती सहज आणि अध्यात्म सहज प्राप्ती आणि सहज सोपं आहे. असो तो विषय आपण नंतर घेऊ. तर आता हा जो चित्रा नक्षत्राचा आहे, तर चित्रा नक्षत्र अत्यंत पवित्र दिवस आहे आणि योगाने हा मंगळवारी योग आलेला आहे. तर आपण या दिवशी सिद्धमंगल स्तोत्र, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप जेवढा म्हणता येईल तेवढा म्हणा. आणि त्या ग्रंथातील तुमच्या आवडीचा कोणताही अध्याय वाचा. चित्रा नक्षत्राचा उल्लेख असलेला सुद्धा एक अध्याय आहे.
तर तो वाचला तरी चालेल किंवा कोणतं तरी अध्याय वाचला तर चालेल. याचं कारण असं की आपण त्या देवाच्या सेवेमध्ये जो अर्धा पाऊण तास तुम्ही घालवतात तोच तुमच्या जीवनातला खरा आनंद आहे. पण वारंवार सांगूनसुद्धा बदल घडत नाही. पण वारंवार सांगणं का गरजेचं आहे, हे कलियुग आहे. कलियुगात एकदा सांगितल्यानंतर लक्षात येत नाही, अनेक वेळा सांगितल्यानंतरसुद्धा लक्षात येत नाही, परंतु सतत सांगितल्यामुळं काहीतरी फरक पडण्याची शक्यता आहे. तर या चित्रा नक्षत्राला 21 जुलैला आपल्याला जेवढी साध्या पद्धतीने देवासमोर, श्रीपाद वल्लभांच्या फोटोसमोर, ग्रंथासमोर बसून जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. त्यांची तुमच्यावर कृपा प्राप्त व्हावी अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.